तेच सुंदर असं लेखीचं गाणं या ठिकाणी सादर करतोय. खास करून वैदिक लक्ष देऊन गाणं ऐकायचं. बघा आई बाप त्या लेखीला लहानाचं मोठं करतात, पण एक ना एक दिवस त्या लेखीला तिचं खरं सोडून जावंच लागतं. जेव्हा ती लेख तिच्या सासरी जात असते तेव्हा आई बापाला काय दुःख होतं ते सांगतो. आईचा आणि लेकीचं नातं बघा. माझी आई रडती ती माझी आई रडती आणि आज ती रडत आई त्या लेकीला म्हणते, अगं माझी हरण चालली माझी हरण चालली
उदाहरण असतो. माझा बाप रडतो, माझा बाप, तो माझा बाप, तो माझा बाप रडतो, मंडपात धरला. तो माझा बाप रडतो, मंडपात धरला. आणि रडत रडत त्या लेकीला म्हणतो, अगं माझं हृदय मधलं काळीज मला चाललं सोडून. हृदय मधलं काळीज मला चाललं सोडून. हृदय मधलं काळीज मला चाललं सोडून. ती माझी बापाच्या जीवाची घालमेली बापालाच माहीत असते. म्हणून बाप रडत रडत त्या लेकीला तर म्हणतो, पण बाप काळजीपोटी जावयाला पण म्हणतो, जीव लावा पोरीला माझ्या जावई तू. जीव लावा पोरीला माझ्या जावई तू. जीव लावा पोरीला माझ्या जावई तू. जीव लावा पोरीला माझ्या माझं हृदय मधलं काळीज मला चाललं सोडून. हृदय मधलं काळीज मला चाललं सोडून. चिमणी माझी चिमणी माझी भावा बहिणीचं तर जरा बी पटत नाही. भाऊ बहीण सारखे पटत असतात. कधी बघा भाऊ बहिणीचं पटत नाही, पण लय जीव एका वेगळा. पण तो भाऊ पण त्या बहिणीच्या गळ्यात पडून रडतो आणि भाऊ त्या बहिणीला काय म्हणतो, माझा दादा रडतो गळ्यात पडून. आकाश भाऊ भावाला बोलत नाही होते. माझा भाऊ रडतो